मोठे मंत्री साहेब त्या ठिकाणी गेले होते। 25 ते 30 लाखाचा व्यवहार या तलाठी भरतीमध्ये एका पेपरमध्ये झाला असं आम्ही म्हणत होतो। त्याच्याच बरोबर आम्ही पुरावे दिले, कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे सगळं त्या ठिकाणी आम्ही सांगून, पण सरकारने आमचं ऐकलं नाही, आमच्यावरच FIR करायला निघाले होते। मग आम्ही गेलो मुख्यमंत्री साहेबांकडे। मग मुख्यमंत्री साहेबांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पुरावे द्या। आम्ही दिले पुरावे, मुलांनी पुरावे दिले। पुढे घ्या ना, पुरावे द्या म्हणाले, आम्ही दिले पुरावे। पुरावे देऊन सुद्धा त्या बाबतीत काय नाही झालं। मग त्याच्यात तर एका कुठल्या तरी उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं मीडियाली ह्या खोट्या बातम्या छापल्यात, मीडियावरच हक्कभंग आणायला पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आता बघा, हे सगळं आम्ही मांडलं, आम्हाला वेड्यात काढलं, मुलांना वेड्यात काढलं, मीडियाला वेड्यात काढलं, पण पुढे जाऊन काय झालं बघा। पुढे घ्या, ही सगळी मुलं, त्यातली काही मुलं गेली मॅटमध्ये, आणि मॅटमध्ये गेल्यानंतर सुनावणी झाली, सगळे पुरावे त्या ठिकाणी बघितले, आणि सगळे पुरावे बघितल्यानंतर मॅटली सांगितलं की याच्यामध्ये 62 घोटाळेबाज तलाठी भरती घोटाळ्यात सापडले आहेत। म्हणजे याच्यात घोटाळेबाज सापडले म्हणजे पेपर हा फुटला होता। एका पेपरच्या पाठीमागे 40 ते 50 लाख रुपये दिले गेले होते, घेतले गेले होते। खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे। 2 महिन्यापूर्वी हा निकाल मॅटली दिलाय। 3 महिने मॅटली या सरकारला दिलेले आहेत याच्यावर ऍक्ट करण्यासाठी, आणि त्यांनी हेही सांगितलं 62 पर्यंत हा विषय थांबणार नाही, याच्यापेक्षा जास्त आकडे असू शकतात, हे मॅटली सांगितलेलं आहे। मग मॅटली सांगितलं, आता पुरावा आम्ही देऊन तुम्ही मान्य करत नव्हता, आता फडणवीस साहेबांना आम्ही विचारतो, घ्या पुरावा आणि काय करता तुम्ही सांगा। ऑगस्ट एंड पर्यंत तुम्हाला या बाबतीतलं उत्तर द्यायचंय। जर ऑगस्ट एंड पर्यंत या बाबतीतलं उत्तर या सरकारच्या माध्यमातून जर दिलं गेलं नाही तर या सरकारला हे महागात पडेल। 10 लाख विद्यार्थी या परीक्षा त्या ठिकाणी देतात, हे 10 लाख विद्यार्थी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। ऑगस्ट अखेरपर्यंत काय हे इन्व्हेस्टिगेशन करतात हे आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत, आणि थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन जर केलं गेलं, जसं थातूर मातूर उत्तर आम्हाला अधिवेशनामध्ये दिलं गेलं, मीडियामध्ये या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी दिलं गेलं, असं थातूर मातूर इन्व्हेस्टिगेशन या बाबतीत झालं तर मग हे या सरकारला महागात पडेल। जे कोणी लोक जबाबदार आहेत, आणि खास करून आमची ही मागणी असू शकते की मंत्री जे त्यावेळेसचे होते विखे पाटील साहेब यांनी आमच्यावर FIR करण्याचा त्या ठिकाणी विषय मांडला होता। आता हे सगळे पुरावे मॅटलीच त्या ठिकाणी जर दिले असतील तर मग त्यांचा राजीनामा आज घ्यायला काय हरकत आहे, नाही तर त्यांच्यावर FIR करायला काय हरकत आहे, असं आमच्या सगळ्यांचं या विषयाच्या बाबतीत मत आहे। त्यामुळे आता TET